हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिजिटल ऑफिस मध्ये नंबर आणि स्टाईल या दोन टॅबच्या बाबतीत माहिती घेणार आहे. तर सर्वात पहिले आपण नंबर स्टाईल समजून घेऊ. तर इथे आपण E5 ते E17 या सेल्स रेंजला आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि मला येथे इन्क्रीज डेसिमल हे ऑप्शन करायचं आहे. इन्क्रीज डेसिमल मध्ये पॉइंट त्याला ऍड होतील. जर काही संख्या तुमची डेसिमल मध्ये असेल म्हणजे 12.20 असं काही असेल तर तुम्ही इथून पॉइंट्स त्याला ऍड करू शकतात. आता जर मला कमी करायचं असेल तर मी इथून डिक्रीज डेसिमल करू शकतो. त्यानंतर ही जी संख्या असेल ही नंबर्स मध्ये लिहिलेली आपण. तर मला याला जर मी इथे करन्सी फॉर्मॅट केलं तर याला रुपीजचा फॉर्मॅट लागून जाईल पुढे. जर मी इथून त्याला जनरल फॉर्मॅट केलं तर जनरल फॉर्मॅट येऊन जाईल. नंबर फॉर्मॅट केलं तर याला डेसिमल पॉइंट्स लागून जातील. त्यानंतर याला इथून आपण डेट, आता डेटचा जर फॉर्मॅट मला चेंज करायचा असेल तर मी इथून डेटचा फॉर्मॅट करू शकतो चेंज. इथे मी लॉंग डेट केली तर ते 23 मार्च 2021 असं पूर्ण लिहून येईल. जर मला ते शॉर्ट डेट मध्ये हवे असेल तर शॉर्ट डेट मध्ये लिहून येईल. तर हे ऍक्च्युअल मध्ये हा जो कॉलम असतो नंबर्स, हा इथून आपण त्याला प्रॉपर्टी लावू शकतो त्या सेल्सला. आता फॉर एन एक्झाम्पल मला इथे या ठिकाणी करन्सीचा फॉर्मॅट हा रुपये पाहिजे, तर मी इथे करन्सीचा फॉर्मॅट रुपये घेऊ शकतो. मी इथे करन्सी अप्लाय केली. आता मी इथे जेव्हा पण 20 लिहिल ना त्याच्यामध्ये त्याच्या पुढे रुपये लिहून येईल. म्हणजे प्रत्येक वेळेस मला ते करन्सी तिथे टाईप करायची गरज नाही. त्या सेल्स रेंजला मी सिलेक्ट करून त्याला प्रॉपर्टी असाइन करून दिलेली आहे. आता याचा एक बेस्ट एक्झाम्पल आपण शिकू की इथे जर सपोज मला लिहायचं 001. आता 001 केलं तर तो ऑटोमॅटिक 1 कळतो त्याला. तर मला इथे त्याला सांगावं लागेल या सेल्स रेंजला की इथे जे काही मी अक्षर टाईप करतोय त्याला तिथे ऍटलिस्ट 3 डिजिट तिथे यायला पाहिजे. तर डिजिट सेट करण्यासाठी मला इथे त्याची प्रॉपर्टी चेंज करावी लागेल. तर प्रॉपर्टी तुम्ही इथून पण चेंज करू शकतात किंवा नंबर फॉर्मॅटच्या प्रॉपर्टी ऑप्शन्सला जाऊन तुम्ही इथे एखादी कस्टम आणि मला इथे नंबर्सचे डिजिट्स मी 3 करतो, तर मी याला अशी ती प्रॉपर्टी असाइन केली. तर आता याच्यानंतर जेव्हा पण मी एखादी अक्षर टाईप करेल, समजा मी 50 टाईप, ऑटोमॅटिक त्याच्या पुढे 0.50 असं लिहून घेईल. म्हणजे तो त्याला 3 डिजिट मध्ये कन्वर्ट करून घेईल. 100 लिहिलं तर तो व्यवस्थित लिहिल. जर मी इथे लिहिलं 1200 तर तो बरोबर 1200 लिहून घेईल. पण जर मी इथे 5 लिहिलं तर त्याला 005 करून घेईल. तर असं हे नंबर फॉर्मॅट आहे. त्यानंतर स्टाईल. आता स्टाईल काय काम करत असतं तर इथे टेबल्सला आपण स्टाईल लावू शकतो. म्हणजे इथून हायलाइट करू शकतो. इथे कंडिशन टाकू शकतो. मी कंडिशन टाकू शकतात वेगवेगळ्या. आता मला इथे ना माझ्याकडे एक डेटा आहे. त्या डेटामध्ये मला डबल व्हॅल्यू ज्या आहे ज्या डुप्लिकेट झालेल्या आहेत त्या मला शोधायच्या आहे. तर मी इथे जाऊन कंडिशन टाकू शकतो की डुप्लिकेट व्हॅल्यू. तर डुप्लिकेट व्हॅल्यू कोणती याच्यात ती तो हायलाइट. इथे त्या रंगाने तुम्हाला ती हायलाइट करायची. मला येलो रंगाने करायची तर येलो रंगाने तो करू शकतो. ग्रीनने करायची तर ग्रीनने करू शकतो. तशी कंडिशन तुम्ही टाकू शकतात. आता मला इथे करायचंय की या नंबर्स मध्ये ना सगळ्यात मोठी संख्या, सगळ्यात मोठ्या 3 संख्या मला शोधायच्या आहे. तर मी त्या कंडिशन मध्ये टाकू शकतो की टॉप 10 आयटम्स. आता तो टॉप 10 म्हणतोय तर इथे मी कंडिशन टाकू शकतो की मला टॉप 3 दाखव. इथे मी कंडिशन टाकू शकतो की मला टॉप 3 दाखव. तर त्याने टॉप 3 दाखवल्या. बघा टॉप 3 त्याने व्हॅल्यू सिलेक्ट करून दिल्या. तुम्ही इथून कलर तुम्हाला हवा तसा तुम्ही तो सेट करू शकतात. आता मला इथे ग्रीन पाहिजे असेल तर मी ग्रीन, येलो पाहिजे असेल तर येलो, मी येलो करतो. टॉप 2 व्हॅल्यू सांगतो मी. तर टॉप 2 व्हॅल्यू मला येलो करून दाखवल्या. मागचा रूल होता रेडचा तर त्यांनी तो मागचा रूल पण दाखवला. तर तुम्हाला तसे जर रूल क्लिअर करायचे असेल तर तुम्ही इथून क्लिअर रूल्स करू शकतात. आता रूल्स क्लिअर झाला. हे कंडिशन फॉर्मॅटिंग होतं. याचा वापर करून तुम्ही इक्वल व्हॅल्यू शोधू शकतात, त्या तारखेच्या व्हॅल्यू शोधू शकतात, डुप्लिकेट व्हॅल्यू शोधू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे फॉर्मॅट ॲज अ टेबल. तुम्हाला हा पूर्ण याला एक टेबल फॉर्मॅट मध्ये सेट करायचा असेल तर तुम्ही याला जसे डिझायनिंग तुम्ही इथून अप्लाय करू शकतात. तर ते डिझायनिंग अप्लाय करता येते आपल्याला. आता याच्यावर तुम्ही वेगवेगळे कलर्स लावू शकतात. फर्स्ट कॉलम हे डिटेलमध्ये माहिती आहे. मी पायवट टेबलच्या वेळेस ते तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. तर इथून तुम्ही सध्या फॉर्मॅटिंग करणं आपण इथून शिकतोय. त्यानंतर सेल्स स्टाईल. सेल्स स्टाईल मध्ये काय होतं की त्या सेल्सला एक स्टाईल लागतो. एक कलर अप्लाय होऊन जातो इथून. तुम्ही तो कलर तुम्ही इथून अप्लाय करू शकता. जो काही तुम्हाला सेल्स स्टाईल लावायचा आहे तो इथून तुम्ही अप्लाय करू शकतात. हा प्रश्न पण पेपरमध्ये विचारला जातो. आता एक
तर हे सेल्स स्टाईल इथपर्यंत आपण आज शिकलेलो आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सेल्स आणि एडिटिंग हे ऑप्शन बघणार आहे. थँक्यू.